नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोईंग स्टारलाइनर बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बोईंग स्टारलाइनर हे अमेरिकन एरोस्पेस कंपनी बोईंग द्वारा विकसित केलेले एक क्रू ट्रान्सपोर्ट व्हेइकल आहे। हे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्याच्या आणि परत आणण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे। बोईंग स्टारलाइनर नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम चा एक भाग आहे, ज्याद्वारे खासगी कंपन्यांना अंतराळात मानव मिशन लॉन्च करण्यासाठी संधी दिली जाते। स्टारलाइनरचे काही प्रमुख वैशिष्ट्य पाहूया। 1. क्रू क्षमता, यात एकाच वेळी 7 अंतराळवीरांपर्यंत जाऊ शकतात। 2. लॉन्च व्हेइकल, सामान्यतः युनायटेड लॉन्च अलायन्सच्या ॲटलास व्ही रॉकेटचा वापर करून स्टारलाइनर अंतराळात पाठवले जाते। 3. पुन्हा वापरायचे डिझाइन, स्टारलाइनरचे डिझाइन पुन्हा वापरण्यायोग्य आहे, म्हणजेच ते एकाहून अधिक वेळा मिशनसाठी वापरले जाऊ शकते। 4. स्वायत्त ऑपरेशन, हे वाहन स्वायत्तपणे म्हणजेच ऑटोनॉमसली ऑपरेट होऊ शकते, परंतु आवश्यकतेनुसार अंतराळवीर त्यावर नियंत्रण मिळवू शकतात। स्टारलाइनरने अनेक चाचणी फ्लाइट्स केल्या आहेत, जसे की ऑर्बिटल फ्लाइट टेस्ट OFT आणि क्रू फ्लाइट टेस्ट CFT। याच्या पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी काही आव्हाने आली आहेत, परंतु ते मानव मिशनसाठी मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे। स्टारलाइनरची रचना नासाच्या उद्दिष्टांसाठी विशेषतः तयार केली गेली आहे, जेथे कमी किमतीत आणि सुरक्षिततेची अधिकाधिक खात्री देणारी मानव वाहतूक सेवा पुरविता येईल। यामुळे अमेरिकेच्या ISS वर अंतराळवीरांना नेण्यासाठी पुन्हा स्वतःची क्षमता निर्माण करता आली आहे, जे रशियाच्या सोयुझ यानावर अवलंबून होते। ची प्रमुख उद्दिष्टे आणि तंत्रज्ञान समजून घेऊ। 1. रॉकेट लॉन्चरच्या वर स्थित कॅप्सूल, स्टारलाइनर कॅप्सूलच्या वरती लॉन्चिंगच्या वेळेस सुरक्षितता वाढविण्यासाठी लॉन्च एबॉर्ट सिस्टम आहे, जी तातडीच्या परिस्थितीत कॅप्सूलला मुख्य रॉकेट पासून वेगळं करू शकते। 2. पुनर्वापर क्षमता, हे यान एकाच वेळी 100 उड्डाणांसाठी पुन्हा वापरता येण्यासारखे डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे खर्चात मोठी बचत होते। एकूणच पुनर्वापराच्या क्षमतेमुळे हे यान अधिक पर्यावरणपूरक ठरते। 3. परत येणाऱ्या यानाचे लँडिंग, पारंपरिक समुद्रात लँडिंगच्या तुलनेत बोईंग स्टारलाइनरचे लँडिंग जमिनीवर होते। सहसा अमेरिकेच्या नैऋत्य भागातील वाळवंटात हे यान खास पॅराशूट्स आणि एअरबॅग्सचा वापर करून मऊपणे जमिनीवर उतरवले जाते। 4. विविधता आणि लवचिकता, स्टारलाइनरला एकाच वेळेस विविध प्रकारचे अंतराळवीर आणि उपकरणे नेण्याची क्षमता आहे। भविष्यात हे यान फक्त नासासाठीच नव्हे तर खासगी अंतराळ प्रवासासाठीही वापरले जाऊ शकते। 5. स्पर्धा, बोईंग स्टारलाइनरचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणजे SpaceX चे ड्रॅगन क्रू ड्रॅगन हे यान आहे। दोन्ही यान नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत तयार केले गेले आहेत आणि ISS वर मानव अंतराळ प्रवास करण्यासाठी वापरले जातात। 6. चाचणी आणि आव्हाने, स्टारलाइनरने सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये काही तांत्रिक अडचणींचा सामना केला आहे, जसे की सॉफ्टवेअर ग्लिचेस आणि कम्युनिकेशन समस्यांमुळे काही मिशन्स यशस्वी झाले नाहीत। तरी सुद्धा बोईंगने यावर सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत। बोईंग स्टारलाइनर हा मानवी अंतराळ प्रवासासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे यान ठरणार आहे। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।